भाज्यांच्या मळ्यात आल्यासारखं वाटतंय ना. हा, पण विनोदाचा भाग सोडला ना तर ट्रक भरून भाजीपाला, 1000 किलो वांगी, 400 किलो टोमॅटो, 400 किलो ढबू मिरची, 600 किलो घेवडा, 3000 नग फ्लावर, 2000 किलो कांदे, 2000 किलो बटाटे, एवढ्या 2-3 ट्रक भाज्या स्वच्छ करून निवडून या चिरणाऱ्या आया बहिणींचं खरंच कौतुक करायला हवं. अशा पद्धतीच्या सार्वजनिक भोजन समारंभामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्रास पत्रावळींचा वापर होतो. पण इथं जेव्हा मी प्रत्येकाच्या हातामध्ये स्टीलचं ताट बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यावरती विश्वासच बसेना. अहो, दररोज लाखो भाविक इथे जेवतात आणि प्रत्येकाला स्टीलच्या ताटामध्येच वाढण्यात येतं. आता हेच बघा ना, इतकी माणसं जेवणार म्हणून त्यांची खरकटी ताटं धुण्यासाठी चक्क इथं ट्रॉली लावलेली आहे. पंचवीस ते 30 महिला रात्रंदिवस ताटं आणि वाट्या धुत असतात. तब्बल 1,50,000 भाविकांसाठी अन्नछत्र चालवायचं म्हणजे खरंच सोपं काम नाही. जेवण तयार करण्यासाठी 14 आचारी, तर त्यांना मदतनीस आणि वाढपी असे 50 लोक लागतात. तर लाखो भक्तांना जेवण वाढण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आणि हे केवळ मनुष्यबळ नव्हे, हा तर भक्तांचा समूह. मनात भक्ती आणि हातात पाठोपाठ येते शक्ती. चांग भलं या वातावरणात भक्त भारून जातात आणि अगदी सहजपणे सेवा सुरू होते. कोणताही गोंधळ नाही की गडबड नाही. जणू एकमेकांची मनं समजावून घेऊन हे समूह कार्य साकारलं जातं. भक्त, कार्यकर्ता, वाढपी, दर्शक अशा अवस्था इथं बनतात. कधी हाती तसराळं येतं, तर कधी चमचा शिरा वाढण्यासाठी, कधी मठ्ठ्याचा ग्लास देण्यासाठी, तर कधी भाजीचं पोतं वाहण्यासाठी शरीर पुढं होतं. मन तर केव्हाच ज्योतिबानं जिंकलेलं असतं. करता करविता तोच तर असतो. त्याचीच लेकरं वाढत असतात आणि त्याचीच लेकरं तृप्त होत असतात. मंडळी, ज्योतिबाची यात्रा चैत्राच्या महिन्यात आणि चैत्राचा महिना म्हणजे ह्यो कडक उन्हाळा. डोक्यावर सूर्य तापत्याला, अंगावर गुलाल पडल्याला, अंगाची अशी लाई लाई वाट्याली. तुम्हाला सांगतो, नानग्यापासनं ते म्हातारा कोतारापर्यंत समजासनी हवा असतो गारवा. डोंगरावर तर पाण्यासाठी मारामार चाललेली असते. आणि अशाही वेळेला हातामध्ये जर थंडगार आणि मसालदार मठ्ठा मिळाला तर आहा, गलासामध्ये स्वर्ग उतरला वाणी वाटतोय. सहसेवा आल्यास समजा कसं कळते हो. आहा, मठ्ठा तयार करण्यासाठी 2000 लिटर दुधाचं दही लावण्यात येतं. आता एवढ्या दह्याचं ताक करायचं म्हणजे काही सोपं काम नाही. म्हणून ट्रस्टनं दह्यात सोडण्यासाठी एक स्टेनलेस स्टीलची सबमर्सिबल मोटरच तयार करून घेतली आहे. ही मोटर दह्यात सोडली आणि चालू केली की दुसऱ्या बाजूनं ताक बाहेर पडायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे मठ्ठा तयार करण्यात येतो. लोणी न काढता मसाला घालून तयार करण्यात आलेला मठ्ठा यात्रेकरूंना वाटण्यात येतो. मठ्ठ्यासाठी लांबच लांब रांग लागलेली असते. थंडगार मठ्ठ्याचा पुरेपूर स्वाद घेऊन यात्रेकरू तृप्त होतात. बस बस
चहा घेताय? क्या बात. मंडळी, आकडी दुधाचा कडक आणि खरोखरचा अमृततुल्य चहा प्यायचा असेल तर तो या स्टॉलवरती मिळेल. कडाक्याचं ऊन असो किंवा थंडी असो, यात्रेकरूंना चहाची तलफ आली रे आली हे तिथे या स्टॉलवरती धाव घेतात. बरं, हा स्टॉल रात्रंदिवस सुरू असतो बरं का. अन्नछत्रामध्ये जेवणाची सोय केली जाते हे आपल्याला माहिती आहे, पण त्याबरोबर चहा आणि मठ्ठ्याची केलेली सोय फक्त इथे पहिल्यांदा बघायला मिळते. लाखो लोकांचं अन्नछत्र, मठ्ठा आणि चहासाठी यात्रेकरूंच्या लागलेल्या रांगा, भला मोठा मंडप, त्यामध्ये अन्नछत्राचा लाभ घेणारे भाविक आणि त्यांची ती उडालेली एकच धांदल, असं ते बहारदार दृश्य असतं. पण एवढ्या घाईगर्दीत सुद्धा इथली स्वच्छता पाहण्यासारखी असते. एवढं मोठं अन्नछत्र चालवायचं आणि त्याचबरोबर चहा आणि मठ्ठाही वाटायचा म्हटल्यावर पाण्याची सोय तर आवश्यक आहे. म्हणूनच इथं पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठ्या टाक्या ठेवलेल्या असतात. अन्नछत्रासाठी पाणी हा मुख्य घटक. जेवण तयार करण्यापासून ते पिण्यापर्यंत ते शुद्ध असावं यासाठी ट्रस्टची मंडळी डोळ्यात तेल घालून लक्ष घालतात. या कामी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची फार मोलाची मदत होत असते. हात धुण्याचे नळ वेगळे असतात, तसंच प्यायच्या पाण्याचे नळही वेगळे असतात. सगळा कार्यक्रम नियोजनबद्ध असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्टचे विश्वस्त, त्यांचा मित्रपरिवार आणि अनेक सेवाभावी व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना दोन्ही हात जोडून प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करत असतात. याचं भाविकांना फार कुतूहल वाटतं. अन्नछत्राच्या पहिल्याच वर्षी म्हणजे 2001 मध्ये ज्योतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना याची माहिती नव्हती. तरी सुद्धा पहिल्या वर्षीच्या अन्नछत्राचा लाभ 22,000च्या वर भाविकांनी घेतला. या सेवाभावी कार्यास शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले आणि या स्तुत्य उपक्रमांची चर्चा भक्तांमुळे गावोगावी झाली. पहिल्या वर्षीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे, अन्नछत्राचा लाभ घेतलेल्या भाविकांच्या मुखातून झालेल्या प्रसारामुळे दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 51,000 भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. हळूहळू अन्नछत्राची महती वाढतच गेली. तिसऱ्या वर्षी म्हणजे 2003 मध्ये सुमारे 1 लाख भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. चौथ्या वर्षी 1 लाखाहून अधिक भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला आणि यानंतर दरसाल ही संख्या हजारोंच्या पटीत वाढतच चालली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाविकांची सोय करणारं पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव अन्नछत्र असावं. याचं नियोजन करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. ट्रस्टची मंडळी यासाठी 3 महिने सातत्यानं झटत असते. हिमालयाहूनही मोठं आणि हे अवाढव्य काम दिलदारपणा, खानदानी आणि उदात्तपणा रक्तातच असणाऱ्या कोल्हापूरच्या व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्यातून आम्ही करू शकतो, अशी आदराची भावना सहज सेवा ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मनी आहे. ज्योतिबा यात्रेकरू मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन यात्रेसाठी येतात. या बैलांना खायला मुबलक खाद्य ज्योतिबा डोंगर आणि परिसरामध्ये मिळत नाही. त्यामुळे या बैलांची खूपच अडचण होत होती. ही अडचण मुकी जनावरं कशी बरं सांगणार. पण भूतदयेच्या भावनेतून हे जाणलं ते सहज सेवा ट्रस्टच्या ट्रस्टींनी आणि त्यातूनच बैलांसाठी उत्तम प्रतीची शेंगदाण्याची कपरी पेंड देण्यास सुरुवात झाली. अन्नछत्राच्या धावपळीतही प्रत्येक बैलगाडीपाशी जाऊन स्वतः विश्वस्त बैलांना पेंड घालतात. यात्रा काळामध्ये अन्नछत्राच्या परिसरात यात्रेकरूंच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या मदतीनं दवाखानाही उघडण्यात येतो. तसंच या ठिकाणी यात्रा काळामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं जातं. याचाही फायदा अनेक यात्रेकरूंना होतो. सर्वसामान्य लोकांमधली रक्तदानाबद्दलची भीती कमी व्हावी आणि रक्तदात्यांची संख्या वाढावी या हेतूनं 2003च्या ज्योतिबा यात्रेपासून अन्नछत्राच्या कालावधीत
सलग 4 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी 500 बाटल्या रक्त वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये दिलं गेलं आहे. ही प्रथा आजही चालू आहे. ट्रस्टनं आज अखेर कोल्हापुरातील नामांकित रक्तपेढ्या आणि शासकीय रुग्णालयाला जवळजवळ 5000 बाटल्या रक्त गोळा करून दिला आहे. यात्रेला येणाऱ्या भक्तांच्या मध्ये ग्रामीण भागातल्या भक्तांची संख्या जास्त आहे. अशा भक्तांना रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. आजपर्यंत याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दरवर्षी अशा भक्तांची संख्या जास्ती वाढते आहे. यात्रेच्या निमित्तानं इथं केवळ अन्नछत्रच नव्हे तर सामाजिक सेवेचे नवे मानदंड निर्माण झाले. अन्नछत्राला येणाऱ्या भाविकांच्या पोटाची काळजी, आरोग्याची काळजी, एवढंच नव्हे तर बैलांचीही काळजी, असा सर्वच गोष्टींचा व्यापक विचार सहज सेवा करत आहे. ज्योतिबा यात्रा काळात अन्नछत्राच्या ठिकाणी भाविकांची जास्तीत जास्त सेवा करावी या भावनेनं 2007 सालापासून सहज सेवा ट्रस्ट आणि मुंबईतील माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं ज्योतिबा यात्रेकरूंसाठी मोफत डोळे तपासणी आणि औषधोपचार केंद्र उभारण्यात येतं. यामध्ये दरवर्षी 5000 पेक्षा जास्त रुग्ण तपासून त्यातल्या अंदाजे 1500 रुग्णांना अत्यल्प दरात म्हणजे केवळ 50 रुपयांमध्ये चष्मे देण्यात आले आहेत, तर काही गरीब रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले आहेत. या चैत्रातल्या यात्रेसारखा आणखी एक सोहळा दरवर्षी ज्योतिबाच्या डोंगरावरती साजरा होतो. श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी 20 ते 25 हजार भाविक मंदिरामध्ये जमा होतात, ज्योतिबाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर डोंगराच्या चहूबाजूला असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघतात. यालाच नगर दिंडी असंही म्हटलं जातं. वरून पावसाची रिपरिप सुरू असते. पायाखालची वाट चिखलात भरलेली असते. दगड गोट्यांवरून पाय घसरत असतात. तरीही हातामध्ये भगवे ध्वज आणि अभिषेकासाठी पंचामृत घेऊन भाविक चालत असतात. 10-15 वर्षांपूर्वी ज्योतिबा डोंगराच्या पंचक्रोशीतील काही मोजकीच भक्त मंडळी ही नगर प्रदक्षिणा भक्तिभावानं पूर्ण करत होती. सध्या मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून 25,000पर्यंत आबालवृद्ध भक्तगण या नगर दिंडीत सहभागी होऊ लागले आहेत. गायमुखाच्या परिसरामध्ये दिंडी येते तेव्हा तिथं सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त आणि सहकारी दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकास अगदी आदरानं शाबू खिचडी आणि केळांचं वाटप करीत असतात. गेल्या 10 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. उत्तम आचार्याकडून तयार केलेली खिचडी प्रत्येकास मिळावी याकरिता पहाटेपासूनच खिचडी पिशव्यांमध्ये भरायचं काम सुरू होतं. 1000 किलो साबुदाणा, 500 किलो शेंगदाणा, 15 डबे तेल आणि जवळजवळ 200 नारळांचं खोबरं आणि इतर मसाला घालून 2500 किलो शाबू खिचडी तयार होते. त्याचबरोबरीनं 25,000 केळीही वाटली जातात. नगर दिंडीच्या आदल्या दिवशी रात्रभर खिचडी बनवण्याचं काम चालू असतं. पहाटे खिचडी तयार झाल्यानंतर ती छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरली जाते. अशा हजारो पिशव्या भरून गायमुखाच्या परिसरामध्ये 2-3 ठिकाणी खिचडीचे स्टॉल लावले जातात. दिंडी गायमुखावर येण्या अगोदरच ट्रस्टचे विश्वस्त आणि स्वयंसेवक खिचडी वाटण्यासाठी सज्ज असतात. दिंडी गायमुखावर येते म्हणजे 20 ते 25 हजार लोकांची एकदमच झुंड एकदम त्या ठिकाणी येते. या सर्वांना खिचडी वाटणं तसं फार कठीण काम असतं, कारण अवघ्या 15 मिनिटात 25,000 केळी आणि 2500 किलोची खिचडी वाटून संपवायची असते. दिंडी परत फिरून गायमुखावर आल्यावर भाविकांना चहा देऊन निरोप देण्यात येतो. या सेवाभावी कार्यास अनेकांची मदत होते. दिंडीच्या दिवशी सर्वांचा उपवास असल्यानं दिंडी संपेपर्यंत म्हणजेच संध्याकाळपर्यंत या खिचडीचा सर्वांच्या पोटाला आधार होतो. त्यामुळे भक्त मंडळीही समाधानी असतात. सहज सेवा ट्रस्टचा आणखी एक उपक्रम म्हणजे परिसर स्वच्छता. 2002 साली यात्रेनंतर ट्रस्ट तर्फे ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानावेळी कोल्हापूरमधील प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या
गरीब स्त्रियांना ज्योतिबा डोंगरावर आणण्यात आलं. त्यांनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आला. खरं म्हणजे हाही एक नवीनच उपक्रम ठरला. यामुळे कचराही हटला आणि गरीब स्त्रियांच्या उपजीविकेस मदतही झाली. ज्योतिबा मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या कमानीला ऊन, वारा आणि पाऊस यामुळे ओंगळ स्वरूप प्राप्त झालं होतं. हिल रायडर्स ग्रुप आणि समिट ॲडव्हेंचरच्या साहसी युवकांच्या मदतीनं दरवाजाची कमान स्वच्छ करण्यात आली आणि तिला पूर्ववत उजाळा देण्यात आला. धार्मिक स्थळं, देवळं यांचा परिसर स्वच्छ असावा, पर्यावरणाला हानी नसावी तर प्रसन्नता असावी, या हेतूनच ज्योतिबा परिसर स्वच्छता मोहीम राबवली जाते. कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील केरली येथील ज्योतिबा फाट्यावर रस्ता रुंदीकरण केल्यापासून 2 वर्ष ज्योतिबा डोंगराकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नव्हता. त्यामुळे कोल्हापुरातील आणि बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची दिशाभूल होत होती. भक्त रस्ता चुकून पुढे पन्हाळ्याकडे जात होते. ज्योतिबा भक्तांची होणारी ही अडचण लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं दिनांक 12 मार्च 2006 रोजी श्री ज्योतिबा देवाचं छायाचित्र असणारा दिशादर्शक फलक केरलीच्या फाट्यावर उभारण्यात आला. फक्त अन्नछत्रच नव्हे तर इतरही अनेक नवनवीन उपक्रम सहज सेवा ट्रस्टने राबवले आहेत आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. आता हेच पहा ना, सन 2001 मध्ये कैलास मानस सरोवर रिसंघ या संस्थेची स्थापना करण्यात आली. कैलास मानस सरोवर यात्रेसंबंधी असणारे सगळे समज, गैरसमज, तिथली भौगोलिक माहिती, प्रवासात घ्यायची काळजी, तिथं मिळणारी वैद्यकीय मदत, शासकीय नियम, हवामान, वातावरण या सगळ्या संबंधी अत्यंत उपयुक्त माहिती असणारी कैलास स्पर्श ही सच्चित्र पुस्तिका सहज